हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याच आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो. वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते. एवढंच नाही तर कस्टमरची सुद्धा रिक्वायरमेंट असते की काहीतरी नवीन डिझाईनची आयडिया द्या. अशा वेळेस काय करायचं? तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आणि ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येणार आहे. एवढंच नाही तर मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असे प्रॉपर फिनिशिंग सहित ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे ही सहज बनवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी प्रॉपर फिनिशिंग सहित ही ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. ते तुम्ही बघू शकतात की हा हे ब्लाऊज पीस खरं तर छान आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की साडी आणि काठाचा कलर असं थोडासा सेम सेम असला की डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. खरं तर साडी ना एकदम बेबी पिंक कलरची आहे आणि बघा ब्लाऊज पीस अशा पद्धतीचा आहे. सो बघा मग चला आता याचा जो काही बॅक पार्ट आहे ना, आता अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि काठ सुद्धा कटिंग करून सेपरेट केलेला आहे. बाहीला बाकीचा यूज केलेला आहे. एकाच साईडने काठ होता. सो बाहीला वापरल्यानंतर फक्त म्हणजे जेवढा आहे तेवढाच काठ आपल्याकडे शिल्लक आहे. तर त्यापासून आज खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत. सो बघा हा जो काही ब्लाऊज आहे ना त्याचं मेजरमेंट सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते. तर बघा मग इथे ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेला आहे. हा बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे बोटनेकला पूर्ण शोल्डर टाकतो. तो पूर्ण शोल्डरचं निम्म होतं 6.5, तर इथे 6.5ला मार्किंग केलेली आहे. आणि 3.5 इंचाची आपण घेतलेली आहे गळारुंदी. जेवढं शोल्डर असतं तेवढंच आपल्याला इथे मुंडा घ्यायचा असतो, तर 6.5चा मुंडा घेतला. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून आपण मुंड्याचा शेप सुद्धा ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग 8 अधिक 1.5 इंच मार्जिन. तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने बॅक पार्ट कट करावा याची आयडिया आलीच असेल. ठीक आहे. सो बघा मग सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ते आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. सो त्यामुळे मेन फॅब्रिक मी सध्या साईडला ठेवून घेतलेला आहे. बोटनेक मध्ये जो काही वरच्या साईडचा गळा असतो तर तो साधारणतः 3 इंचाचा असतो. तर बघा मग मी इथून सगळ्यात आधी 3 इंचाला मार्किंग करून घेते. म्हणजे तुम्ही 3.5ला पण करू शकता जर तुम्हाला थोडा खाली हवा असेल तर. त्याच्या खाली मी 1 इंच म्हणजे 4 इंचाला मार्किंग केली आणि तिथून खाली इथे 10 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर जी काही गळारुंदी आहे 3.5 इंचाची तर त्याची पण मार्किंग मी इथे करून घेते. सगळ्यात वरती तर ऑलरेडी केलेलीच आहे. सो फक्त खालच्या पॉइंटला इथे करून घेते. आणि त्यानंतर आता आपल्याला हे पॉइंट जॉईन करून इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे आहे. तर बघा वरच्या साईडला 1 बॉक्स आणि खालच्या साईडला 1 बॉक्स असे टोटल 2 बॉक्स येणार आहे. तर तुमची कुठलीही बोटनेक मध्ये डिझाईन असली की सगळ्यात बेसिक स्टेप हीच आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतात. तर बघा मग इथे हे 2 बॉक्स ड्रॉ केले. आता हे केल्यानंतर आपल्याला इथे गळ्यांची मार्किंग करून घ्यायची आहे. तर वरच्या साईडला सिंपल असा गोलगळा घ्यायचा आहे. तर बघा मग मी ते या पद्धतीने गोलगळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. तर थोडासा हा डार्क करते म्हणजे तुम्हाला तो सहजच दिसेल आणि लक्षात सुद्धा येईल. ठीक आहे. त्यानंतर जो काही खालचा आपला मधला पार्ट आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे. तर बघा आता तेवढा पोर्शन किती आहे तर तो आधी मोजून घ्यायचा. तर तो आहे 6 इंच. तर 6चं निम्म होतं 3, तर मी इथे 3 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि साईडने पण आपल्याला इथे खरं 3 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे पुढे आपल्याला डिझाईन बनवणे इझी जाईल. कमी जास्त होणार नाही, तिरकं वगैरे सुद्धा व्हायला नको, यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आता ही मार्किंग करून घेतल्यानंतर बघा पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. वरच्या साईडने पण आणि खाली पण. आणि खरं तर हा आहे आपला मधला शेप. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा गळा बनवायचा असेल तर तुम्ही हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आहे. आता आपण बिना कॅनव्हासचाच
ही डिझाईन बनवणार आहात, कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात की कॅनव्हास न वापरता डिझाईन कशी बनवायची. सो तुम्ही बनवू शकता. मग बघा मधला जो काही शेप होता ना, तर तो मी डायरेक्टली कट करते. जी काही आपण मार्किंग केलेली होती चॉकने, तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे जी मार्किंग होती ऍक्च्युली त्यावरच कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर वरचा जो काही गळा आहे गोलगळा, तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि बघा मग फायनली वरचा आणि खालचा दोन्ही पण शेप आपले इथे कटिंग झालेले आहेत. आणि आता आपण हा कटिंग केलेला बॅक पार्ट स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे. सेंटरला ह्या पद्धतीने 2 पिना लावून घ्यायच्या आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला मधला शेप इथे रेडी करायचा आहे, कारण कॅनव्हास उपर न लावता ही डिझाईन आहे त्यामुळे. तर हा जो काही मधला शेप आहे तर त्याच्या कडेकडेने साधारणतः आपल्याला एकसारखं 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कुठेही कमी जास्त होणार नाही. कानाकोपऱ्यावर आपली शिलाई व्यवस्थित येईल याची काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा टीप जर व्यवस्थित आली नाही तर आपला शेप सुद्धा बिघडू शकतो. तर बघा मग मी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर इथे ही टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं तर ह्या पिना काढायच्या, ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारायचा आणि मधला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात. आता हा शेप बऱ्यापैकी छोटा आहे, तुम्हाला यापेक्षा मोठा हवा असेल तर तुम्ही अजून डीप घेऊ शकता. ठीक आहे. आणि ह्या गळ्याला मी छोटे छोटे कट्स मारलेले आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या पद्धतीने आपण खरं तर फायनली हा पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. जर का तो कपडा वरती दिसला तर आपलं सगळं फिनिशिंग बिघडेल, डिझाईन एकदम व्यवस्थित दिसणार नाही आपल्याला जशी हवी तशी. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान परफेक्ट असा शेप आलेला आहे. यानंतर महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळ्या साईडने टीप मारून जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण बिना कॅनव्हास पेपरचा बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवतो त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला मधली डिझाईन जी असते किंवा जे काही आपला आकार असतो तर तो बनवून घ्यावा लागतो आणि मग आपल्याला हे कडेकडेने असं जोडावं लागतं. सो जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून बनवायचं असेल तर त्याची स्टेप वेगळी असते. तर याआधी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने परफेक्ट असं जोडावं, कॅनव्हास पेपर लावून गळा वगैरे रेडी करावा याची सहज साईड आहे. तर बघा हे सगळं जोडून घेतल्यानंतर कडेकडेचं जेवढं काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्राचा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच आपल्याला मधला शेप रेडी झाल्यानंतर कडेकडेचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. तेव्हा किती प्रॉपर फिनिशिंग सहित एवढा पार्ट आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला कमर पट्ट्या लागतात, त्या 1 ते 1.25 इंचाच्या पट्ट्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि गळ्याला आपल्याला तिरक्या पट्ट्या लागतात, तर बघा मी तिरक्या पट्ट्या 1 इंचाच्या इथे कट केल्या. खरं तर हा डबल फोल्ड कपडा होता त्यामुळे एका वेळेस 2 पट्ट्या इथे निघालेल्या आहेत. तर आता टीप मारून आपण ते जॉईन करून घेतलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी आता गळापट्टी लावून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना एकसारखं मार्जिन राहिल्याची काळजी घ्यायची आहे, कारण मार्जिन जर कमी जास्त झालं तर मग आपलं सगळं फिनिशिंगच बिघडेल. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग मी इथे व्यवस्थित काळजीपूर्वक ही पट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही गळापट्टी आतमध्ये फोल्ड करू ते प्रॉपर फिनिशिंग सहित गोलाकार फोल्ड व्हावी यासाठी. आणि मग ती फोल्ड करून बघा ह्या पद्धतीने टीप मारायची आहे. दाब टीप नाही, सिंपल टीप मारलेली आहे बघा. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा वरचा गळा इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी लावण्याच्या आधी महत्वाची स्टेप आहे की हा जो काही काठ आहे तर यापासून आपल्याला इथे मध्ये डिझाईन बनवून लावायची आहे. आणि हा जो काही काठ आहे ना, खरं तर यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे, तर ते अस्तर सुद्धा मी इथे कट करून घेते. जेवढा आपला तो काठ आहे ना तेवढंच अस्तर लागणार आहे, तर थोडं एक्स्ट्राचं कट करण्याची खरं तर तशी गरज नाहीये.
तर बघा मग आता काठ सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण ठेवलेला आहे अस्तर आणि ह्या पद्धतीने कडेने टीप मारायची. दोन्ही साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. एक साईडने काठाचा एक्स्ट्राचा पार्ट असतो तो आहे आणि एका साईडने साडीचा आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा. तर ते दोन्ही बॉर्डर व्यवस्थित आपण इथे टीप मारून कट करून घेतलेले आहे. त्यानंतर ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे बघा. आणि फक्त काठाचा मधला जो काही पॅच होता ना तेवढीच रुंदीची आपण इथे ही पट्टी बनवून घेतलेली आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला दाबटीप देऊन ही पट्टी एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग सहित रेडी करून घ्यायची आहे. आणि साईडनी पण सिंपल टीप मारली जेणेकरून अस्तर आणि काठ एकमेकाला जॉईंट होईल आणि पुढे मागे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येईल. आणि बघा मग किंचितचा एक्स्ट्राचा कट करून घेतला. आता बघा या पद्धतीने फोल्ड करून सेंटरची मार्किंग केलेली आहे आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाकून इथे तुम्ही मशीनवर टीप पण मारू शकतात किंवा सुई धाग्याने सुद्धा पॅक करू शकतात. तर बघा मग मी इथे सुई धाग्यानेच पॅक करून घेते. छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे. 4 पदरी शक्यतो धागा घ्यायचा म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. आणि ते सेंटरला एक छोटंसं गोल्डन बटन लावते. तुम्ही साडीला मॅच होणार दुसरं एखादा लावलं तरी चालेल, पण गोल्डन कशावर पण इझिली मॅच होतं त्यामुळे मग मी गोल्डन कलरचं लावून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित 1-2 टाके टाकून ते पॅक सुद्धा करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हा आपला सिंपल काठाचा छोटासा बो रेडी झालेला आहे. तर तो आपल्याला इथे मध्यभागी लावून घ्यायचा आहे बघा. आता हा लावताना व्यवस्थित डिस्टन्स मेंटेन राहील याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. तर बघा मग इथे एक पिन लावून घेऊयात जेणेकरून आपल्याला तो मध्ये बो लावणं इझी जाईल. एक साईडने पिन लावलेली आहे, एक साईडने बरोबर आता आपण इथे स्टिच करून घेऊया. तर बघा इथे स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप द्यायची आहे आणि जिथे आपली आधीची दाबटीप आहे ना बरोबर त्यावरच ही टीप येईल याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. एक साईडने लावलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपण इथे टीप टाकून हा बो इथे लावून घेऊयात. ठीक आहे. तर तो एकदम प्रॉपर असा फिनिशिंग सहित आपण हा बो लावून घेतलेला आहे. यानंतर आता आपल्याला एक लेस लावायची आहे. तर बघा मी एकदम फेंट पिंक कलरची म्हणजे बेबी पिंक कलरची लेस घेतलेली आहे. कारण याची साडी बेबी पिंक कलरची आहे आणि काठ एकदम डार्क आहे. जसा ब्लाऊज आहे ना तसा म्हणजे वेगळ्याच कलर कॉम्बिनेशनची साडी आहे. खरं तर खूप छान दिसते. त्यामुळे मग मी साडीला मॅचिंग इथे लेस यूज केलेली आहे. कारण जर गोल्डन लेस लावली असती ना तर ती साडीला व्यवस्थित मॅच झाली नसती यासाठी. तर बघा या पद्धतीचा शेप आहे त्यामुळे कानाकोपऱ्यावर लेस व्यवस्थित. तर बघा मग आपण इथे सुद्धा व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे म्हटल्याप्रमाणे आणि डबल टिप सुद्धा. तर लक्षात राहू द्या लेस जाड बारीक कशी असं शक्यतो दोन्ही साईडने टीप मारायची. खरं तर ही ब्रॉड लेस होती त्यामुळे इथे दोन्ही साईडने टीप मारणं तर गरजेचंच होतं. ठीक आहे. आता हीच लेस मी वरती गळ्याला सुद्धा लावते कारण म्हटल्याप्रमाणे गोल्डन मॅच होत नाहीये. सो त्यामुळे मग मी साडीला मॅचिंग बेबी पिंक कलरची इथे लेस आणली होती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात किंवा तुमच्या साडीला मॅच होणारी, ब्लाऊजला मॅच होणारी किंवा कस्टमरच्या चॉईसची कुठली सुद्धा सिंपल पण लावू शकतात किंवा डिझायनर सुद्धा. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने आपण गळ्याला सुद्धा इथे ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर बॅक साईडला आपल्याला टक्स टाकायचे आहे. तर बघा सेंटर पासून मी इथे 4ला आणि उभं सुद्धा 4ला मार्किंग करून घेतलेली आहे. अर्धा इंच साईडला आणि जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकायचा आहे. स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि पूर्ण आपल्याला टक्सला सुद्धा इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग संपूर्ण स्टिच करताना मी जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप द्यायची आहे जेणेकरून आपला ब्लाऊज एकदम प्रॉपर असा व्यवस्थित रेडी होईल जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही आणि कस्टमरला सुद्धा काही प्रॉब्लेम यायला नको खरं तर यासाठी. ठीक आहे. सो बघा मग ज्यावेळेस बिना कॅनव्हासचा गळा आपण बोटनेक मध्ये रेडी करतो त्यावेळेस आपल्याला इथे कमरपट्टी लावायची असते. तर मी इथे कमरपट्टी कट केलेलीच होती तर जॉईन करून घेतली आणि ती वरच्या साईडने ठेवून बघा अर्धा इंच मार्जिन ठेवून ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी मी इथे कट करते. त्यानंतर ह्या पद्धतीने एक सिंपल टीप टाकून घ्यायची आहे बघा आणि ही टीप टाकून झाल्यानंतर हा पार्ट ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपल्याला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा मग एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप दिलेली आहे आणि ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर इथे आपण हातशिलाई करणार आहोत. ठीक आहे. तर बघा इथे सेंटरला बटन तर लावलेलंच आहे. त्याच्या खाली लटकन लावू शकतो किंवा वरती सुद्धा इथे लटकन लावू शकतो आणि मी फॅब्रिक पासून मोठं असं छान लटकन सुद्धा इथे बनवते तर ते तुम्हाला पुढे दाखवेलच. खरं तर त्या लटकनचा व्हिडिओ मी आधी टाकलेलेच आहे त्या पॅटर्नचे लटकन कसे करायचे त्यामुळे मग मी आता इथे तुम्हाला ते दाखवत नाहीये. तर मी डायरेक्ट बनवून त्याचा लुक तुमच्यासोबत शेअर करते.
तर बघा मग फायनली आपण इथे मध्ये छान असं 4 फॅब्रिक पासून लटकन बनवलेला आहे आणि पूर्ण बंचच बनवलेला आहे आणि तो तिथे सेंटरला लावला आहे बघा. त्यामुळे तर खरं तर या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. सेंटरला छोटासा पॅच लावलेला आहे थोडा डार्क कलरचा, जेणेकरून तो उठून दिसतोय आणि खूप सुंदर खरं तर लुक आलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला संपूर्ण याची कटिंग स्टिचिंग अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पुन्हा सांगते, हे जे काही लटकन आहे ना, ते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत कशा पद्धतीने बनवायचे. सो त्यामुळे मग मी इथे तुम्हाला दाखवलेलं नाहीये. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हे लटकन बनवायचे कसे ते सांगितलेलं आहे. आणि खरं तर या बंच जो आपण लटकनचा लावलेला आहे ना, तर त्यामुळे ह्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा असे लटकन बनवून नक्कीच लावा. नक्कीच तुमची ब्लाऊज साडी या डिझाईनमुळे खूप सुंदर दिसेल आणि आय होप सो अशी छानशी ट्रेंडिंग बोटनेक मधली ब्लाऊज डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो अशी डिझाईन नक्कीच ट्राय करून बघा. मी खरं तर इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग आणि ब्लाऊजला खूप सुंदर अशी लुक येणारी डिझाईन सहजच बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग किती सुंदर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती मस्त आलेली आहे आणि ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला देखील खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी काही डिझाईन आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून तुम्ही सुद्धा ही डिझाईन बनवून बघा. नक्कीच तुम्हाला जमेल आणि तुमच्या साडीला सुद्धा खूप सुंदर असं या डिझाईनमुळे लुक येईल आणि कस्टमरला सुद्धा तुम्ही ह्या डिझाईनची आयडिया नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो चला मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.